हरी Let
तुझ गायीन अनंता न विसंबे क्षणभरी न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी नित्य हाची कारभार नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर माय बाप बंधू बहिणी माय बाप बंधू बहिणी सखा तुबा चक्रपाणी न विसंबे क्षणभरी न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी लक्ष लागले चरणासी लक्ष लागले चरणासी म्हणे नाम याची दासी न विसंबे क्षणभरी न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी विठ्ठला द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशहारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषचाट्यापहा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रभूमि फणीन्द्रमाता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मजकोण तारुणी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं
कसा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बंधव गुरुपद पदम परागा सुरुचि सुवास सरस अनुरागा अमी अमोलिमय चूर्ण चारु सकल समन भवरुज परिवार जयाचे करिता स्मरण होय सकल विद्येचे अनुसरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता गळिता कांडता तुझ गाई नानता नवी संवेक्षण वरी तुझे नाम गा मुरारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सगळ्यांनी निवडलेला अभंग आपल्या जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र गंगाखेड येथे ज्यांचा जन्म झाला, ज्यांचं उभं आयुष्य नामदेवरायांच्या घरामध्ये सेवा करण्यात गेलं आणि ज्यांनी पूर्ण आयुष्य स्वतःला नामयाची दासी म्हणून मान्य केलं, अशा भक्तिमाता संत जनाबाई यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. सर्वांना पाठांतरातला आहे आणि सर्वांच्या आवडीतला सुद्धा आहे. आवडीतला नसेल तर हे कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा हा अभंग आवडायला लागेल. विठ्ठल तर अभंग संत जनाबाईंचा आहे, 5 चरणाचा आहे, सर्वांना आवडेल असा आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा हा जो अभंग आपण निवडलेला आहे त्या अभंगाच्या अर्थाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा झाला तर तो असा की श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान मजूर येथील हा संत श्रेष्ठ श्री तीर्थस्वामी नारायण तीर्थस्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाचा हा 65व्या पुण्यस्मरणाचा हा सप्ताह आहे. दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी हा सप्ताह हा सोहळा साजरा करतो आहोत. थोडस आपण खरं तर पाहिलं ना महाराज की आपण खूप भाग्यवंत आहोत बरं, कारण आपलं गाव हे साधं सुद्धा गाव नाही. आपलं गाव हे कुठलं वाडी तट्टा कुठलं असं साधं सुद्धा गाव नाही महाराज. आपलं गाव काय तीर्थक्षेत्र आहे, हे तर सर्वांना माहित आहे महाराज. आपलं खूप भाग्य आहे. सुरुवातीला मी काय करतो महाराज, आपल्याला हे जे तीर्थक्षेत्र आहे ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो बरं का. विठ्ठल तर महाराज जुन्या माणसांनी माझं जर काही चुकत असेल तर ते मला सांगावं बरं का. आणि नवीन माणसांनी ज्यांना माहिती नाही तर त्यांनी हे माहिती करून घ्यावं. कारण माझे आजोबा कैलासवासी श्री नामदेवराव सखारामजी पवार हे मला आपल्या गावाबद्दल भरपूर काय सांगायचे जेव्हा त्यांच्याशी चर्चा व्हायची ना त्यावेळेस. आणि माझे वडील सुद्धा मला भरपूर गोष्टी सांगतात. तर त्या काही गोष्टी आणि थोडासा माझा जो अभ्यास आहे तीर्थक्षेत्राबद्दल मी ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून आपल्या समोर ठेवतो बरं का. महाराज लक्ष द्या, आपण जे मंदिरामध्ये जाऊन रामेश्वराच्या पिंडीचं दर्शन देतो ना महाराज, ती पिंड साधी सुधी नाही बरं का. भगवान श्रीरामांनी स्वतःच्या हाताने बनवलेली ती पिंड आहे. पहा, पंचवटी म्हणजे नाशिकमध्ये सीतामाईचं हरण झालं. आपल्या सर्वांना रामायण माहित आहे. सीतामाईचं हरण झालं आणि नाशिक ते नांदेड हा जो गोदावरी नदीच्या काठचा भाग आहे ना महाराज, याला रामायणाच्या काळामध्ये दिंडेरवण म्हणायचे बरं का. या दिंडेरवणाचा एक भाग म्हणजे आपलं गाव आहे. तर श्रीराम आणि लक्ष्मणजी सीता मातेच्या शोधामध्ये एक दिवस आपल्या गावात आले. एक दिवस मुक्कामाला राहिले रात्री आणि सकाळी उठल्यावर श्रीरामांचा काय नित्य नियम होता की ते महादेवांची पूजा करायची बरोबर. त्यासाठी त्यांनी काय केलं, ही जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीची स्थापना केली आणि तेव्हापासून श्रीरामांनी स्वतःच्या हाताने बनवलेले शिवपिंड आहे म्हणून त्याचं नाव पडलं रामेश्वर. विठ्ठल तर महाराज हे असं हे शिवपिंड आहे, याचं खूप महत्व आहे महाराज.
शास्त्रामध्ये तीर्थक्षेत्राचे 3 प्रकार असतात महाराज. शास्त्रामध्ये तीर्थक्षेत्राचे 3 प्रकार सांगितले. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्थावर तीर्थ. स्थावर तीर्थ म्हणजे काय? एखाद्या देवतेचा तिथं वास असणे किंवा एखाद्या देवतेची तिथं प्राचीन काळापासून स्थापना झालेली असते, याला म्हणतात स्थावर तीर्थ. म्हणजे आपलं हे जे गाव आहे महाराज, हे स्थावर तीर्थ आहे. बरोबर? मी जे आता जी गोष्ट सांगितली, आता जी कथा सांगितली त्यानुसार. आता पुढे आहे का? बरं, त्यानंतर एक सांगतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या इथे किती नंदी आहेत महाराज? 2 नंदी आहेत. बरोबर? एक जो जुना वाटतो ना नंदी बाजूला काढून ठेवलाय, तर तो निजामाच्या लोकांनी म्हणजे रजाकारांनी फोडलेला आहे बरं का. म्हणजे आपल्याला माहित असेल की मराठवाडा मुक्ती संग्राम ज्या वेळेस चालू होता, आपण निजामाच्या आधिपत्याखाली होतो, भारताला पूर्ण स्वातंत्र्य भेटलं होतं, पण आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं भेटलं. तर त्यावेळेस रजाकार यायचे, गावावर अतिक्रमण करायचे, गावावर हल्ला करायचे. तर त्यावेळेस आपले जे पूर्वज आहेत ना महाराज, ते रामेश्वराच्या देवळावर चढून गोफण फिरवायचे आणि त्या रजाकारांना पळून लावण्याचा प्रयत्न करायचे. तर अशाच एका हल्ल्यामध्ये तो नंदी रजाकारांनी फोडलेला आहे बरं का. म्हणजे आपल्या गावाचा जे मुक्ती संग्राम होता मराठवाड्याचा, त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आपण हे जे मंदिर बघतात ना महाराज, हेमाडपंथी मंदिर, आपण पाहिलं तर किती छान डिझाईन वगैरे आहे नाही का. हे हेमाडपंथी मंदिर 11व्या दशकात बांधलेले. कितीव्या दशकात? 11व्या दशकात. म्हणजे आपल्याला कळेल अशा भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, नामदेवराय, जनाबाई हे ज्यावेळेस धर्तीवर होते महाराज, अवतारात होते, त्यावेळेसचा काळ होता 13व्या शतकाचा. म्हणजे त्याच्या 2 शतकांनी हे मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे ज्ञानदेव महाराज आले त्याच्या 100 ते 200 वर्ष आधीचं हे मंदिर आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं स्थावर तीर्थ आहे बरं का महाराज. तीर्थाच्या ठिकाणी कसं वागायचं, आपण काय कर्म केले, काय फळ मिळतं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आधी हे तीर्थ कसं आहे ते लक्षात घ्या. तर हे स्थावर तीर्थ तर आपल्याला कळालं. आपलं गाव दुसरा प्रकार म्हणजे जंगम तीर्थ सुद्धा आहे बरं का. कशामुळे आहे जंगम तीर्थ? जंगम तीर्थाची व्याख्या अशी आहे महाराज, ज्या ठिकाणी संत राहतात, ज्या ठिकाणी संतांच्या आवडतीचं जे स्थान असतं. जसं आळंदी, आपण कोणामुळे ओळखतो आळंदीला? ज्ञानेश्वर महाराजांमुळे. बरोबर आहे ना? देहू कोणामुळे ओळखतो आपण? तुकाराम महाराजांमुळे. हे जंगम तीर्थ आहे महाराज. तिथे संत राहतात ना, तिथे जंगम तीर्थ झालं. आपल्या गावामध्ये महाराज, आपण जर गंगेमध्ये पाहिलं असेल, जुन्या लोकांना सगळ्यांनाच माहित असेल, तिथं काही समाधी आहेत. जे आज आपली गोदावरी, गंगा नदी, त्या समाध्यांना निरंतर जलस्नान, जलाभिषेक घालते आहे. तिथं काय समाधी आहेत? कोणाच्या समाधी आहेत महाराज? संत श्रेष्ठ श्री तीर्थस्वामी, दामोदर तीर्थस्वामी, संत श्रेष्ठ श्री पुरुषोत्तम तीर्थस्वामी आणि संत श्रेष्ठ श्री नारायण तीर्थस्वामी. त्यानंतर हरिभक्त परायण श्री मारुतराव महाराज, हरिभक्त परायण श्री मोतीराम महाराज, हरिभक्त परायण श्री रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर आणि हरिभक्त परायण श्री हरी महाराज कोसुरकर. अशा अनेक संतांचे तिथे काय महाराज समाधी आहेत. आणि यामध्ये सर्वांमध्ये विशेष म्हणजे आपल्या हरिभक्त परायण हरी महाराजांचं तर पूर्ण आयुष्य आपल्या गावात गेलं महाराज. किती आपण भाग्यवंत, आपण किती भाग्यवंत आहोत ना, हे तुम्हाला सांगता. एक उपनिषद सांगतं बरं महाराज की यद यद स्पर्शती पाणिभ्याम यद यद पश्यती चक्षुषाम. म्हणजे असे ब्रह्मज्ञानी पुरुष, असे संत लोक ज्या ज्या गोष्टींना किंवा ज्या ज्या जड वस्तूंना देखील आपल्या पायाने स्पर्श करतात, आपल्या हाताने स्पर्श करतात, किंवा ज्या ज्या वस्तूंना पश्यती चक्षुषाम, ज्या ज्या वस्तूंना आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्या त्या जड वस्तू सुद्धा, लक्ष देऊन ऐका बरं का, त्या त्या जड वस्तू सुद्धा एक दिवस जीवितवाला प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त करतात. विठ्ठल महाराज, असं आपलं जंगम तीर्थ सुद्धा आहे नाही का. आणि एक सांगतो महाराज, आपण हे हरिनाम सप्ताह करतो, भजन करतो त्या गावामध्ये नाही का. किती छान आपण हरिनाम सप्ताह करतो महाराज. तर जिथं जिथं असा हरिनाम सप्ताह होतो, जिथे जिथं भजन होतं ना महाराज, ते मानस तीर्थ सुद्धा हा एक प्रकार आहे तिसरा. तिथं मानस तीर्थ किंवा नित्य तीर्थ सुद्धा असतं. तर आपलं हे गाव 3 तीर्थामध्ये मोडतं बरं का. शास्त्रामध्ये
त्या पुराणाच्या काशीखंडामध्ये अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांचा संवाद येतो महाराज स्कंदोत्तर आपल्या पुराणामध्ये काशीखंडामध्ये. तर त्या अगस्त्य ऋषी सांगतात हे 3 तीर्थाचे प्रकार आणि तीर्थाच्या ठिकाणी कसं वागावं कसं राहावं हे सुद्धा ते सांगतात. त्याच्यामुळे मी जो बोलतो त्याच्यावर विश्वास नसेल ना महाराज, तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे पहावे पुराणे विचारू. त्याच्यामुळे महाराज आपल्याला कर्म खूप महत्वाचे. तसं तर मनुष्य म्हणून आल्यावर ना महाराज कुठेही राहा कर्म खूप महत्वाचं असतं बरं का. एकमेव आपल्या हातात काही असेल तर ते काय आहे, कर्मच तेवढं आपल्या हातात आहे बाबा, दुसरं काहीच नाही. कर्माचं फळ जरी तुम्ही विचारला ना मला या कर्माचं फळ काय मिळेल हे सुद्धा आपल्या हातात नाही. देणारा कोण आहे? भगवंत आहे. त्यामुळे महाराज हे तीर्थक्षेत्र खूप पावन आहे आणि आपण पाहूयात आता या अभंगाचा विषयच तो आहे दळिता कांडिता तुझं गायन आनंदा. काय करायचं आपल्याला? काय नाही, फक्त देवाचं भजन करायचं. दळताना करायचं, कांडताना करायचं, सगळीकडे. तर आपण आता इथून पुढे कीर्तनाला आपण सुरुवात करूया. वचन आहे का कमळा Thank you.
काळी आपण असावे जवळी. आता मी हे पांडुरंगाला सुद्धा म्हणतो आणि या भजनालाही म्हणतो बरं का महाराज. हे जवळ असलं तर माझं कीर्तन चालेल बरं का. तर माझे गाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. विठ्ठल विठ्ठल आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात दुःख असतात, बरोबर आहे का नाही? असं कोण आहे ज्याच्या आयुष्यात दुःख नाही? सांगा बरं, हातवरी करा. एक जण तरी आहे का इथं? महाराज, दुःख जर नसलं नसतं तर इथं तरी कशाला आलो असतो म्हणावे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्मामध्ये किंवा कुठल्याही जन्मामध्ये जा तुम्ही, दुःख आहे. पण आपण आपला जर विचार करायला गेलो तर महाराज आपल्याला काय आहे? दुःख आहे. आता मी विषय पुढे वाढवण्याच्या आधी तुम्हाला काही प्रश्न विचारतो बरं का महाराज. त्याचे उत्तर आताच नाही द्यायचे, ते आपल्याकडे राखून ठेवायचे. आणि तर तुम्हाला जर कीर्तनात त्या प्रश्नाचे उत्तर भेटले ना महाराज, समजून जायचं आणि शेवटी सांगायचे. आणि तुम्ही नाही सांगितलं मी सांगतो बरं, शेवटी मला आठवण करून द्या. बघा, पहिला प्रश्न असा आहे बरं का मला सगळ्यांना, की तुम्ही कोण आहात? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कुठे आलात? तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठे आलात? तुम्ही कशासाठी आलात? तुम्ही कुठून आलात? आणि तुम्हाला कुठे जायचंय? विठ्ठल विठ्ठल. महाराज, हे तुम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न आहे. हे प्रश्न आहे बरं का माझे. सर्वांनी आता ह्या प्रश्नाचं उत्तर हुडकण्याचा प्रयत्न करायचा बरं का कीर्तन संपेपर्यंत. तर महाराज, आपण काय बोलत होतो की आपल्या संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय दुःख आहे, नाही का? कोणाला, आता मला सांगा, कोणाला दुःख पाहिजे का महाराज? कोणालाच दुःख पाहिजे नाही का? प्रत्येकाला काय हवं आहे? सुख हवं आहे, बरोबर. आता हे दुःख का आहे? संसार कसा दुःखाचा आहे? असणं सोडून द्या, नुसते विचार करण्याचा देखील तर प्रश्न नाही बरं का. मला एवढं दुःख आहे आपल्या संसारामध्ये. आता हे दुःख कसं आहे, किती आहे, याबद्दल बराच आपल्याला विचार करता येईल बरं का. सुख कसं मिळवायचं, कसं असतं महाराज, आपण काही जरी काम केलं तर कशासाठी करतो महाराज सांगा बरं.
काम करतो. कशासाठी काम करतो? सुख मिळवण्यासाठी काम करतो, बरोबर. काहीतरी पिकल, पैसे येतील, आपला संसार कसा होईल? सुखाचा होईल, बरोबर. आपण आता महिला मंडळी, आपण घरचं काम सगळं करतो, पुन्हा शेतामध्ये जाऊन करतो. एवढं कशासाठी करतो महाराज? सुख मिळवण्यासाठी करतो का नाही? सगळी धडपड त्यासाठी चालू आहे. त्याच्यामुळे प्रमाण तर आपण देऊ शकतो, पण असं म्हणतात ना, हातच्या बांगडीला आरशा कशाला म्हणतात का नाही म्हणतात? तुम्हाला माहिती नाही मन सुख हे दुःख आपण सगळ्यांनीच पाहिलेलं महाराज. संसार कसा दुःखाचा आहे, नाही का? बराच विचार करता येईल महाराज, परंतु आपल्या मी जास्त सांगत बसत नाही, यावर जास्त बोलत बसत नाही. आपल्याला या जो अभंग आहे, अभंगाच्या विषयाकडे वळण्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी तयार करतो महाराज. या दुःखाचं कारण काय? तर आपला विषय काय आहे की दळिता कांडिता, नाही का? आपल्या दळिता कांडिता तुझं गायन अनंता, नाही का महाराज? आपण काय विचार करू लागलो की दुःख, बरं का महाराज? दुःख, बरं का महाराज? दुःख, बरं. त्या दुःखाचं कारण काय महाराज? हा जसा विषय आपल्या रोजच्या आयुष्यातला आहे का नाही, दळिता कांडिता. तर दुःखाचा जे मूळ आहे किंवा दुःखाचं कारण आहे ते पण असंच सांगावं लागेल का नाही महाराज? तर या दुःखाचं कारण काय माहिती का महाराज? काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. बरं का महाराज? काम आणि क्रोध नावाचे काय विंचू चावले, आणि त्याच्यामुळे काय झालं महाराज आपल्याला? तम घाम अंगाशी आला, पंच प्राण व्याकुळ झाला, त्यानं माझा प्राण चालला आणि सर्व अंगाचा दाह झाला. नेमकं काय झालं? विषय आवडला का महाराज? काय झालं महाराज? काम आणि क्रोध नावाचं आपल्याला काय झालंय? विंचू चावलंय, बरं का महाराज? त्याच्यामुळे आपल्याला काय होते? दुःख होते. आता इथं काम हा कोण आहे माहितीये का महाराज? काम म्हणजे आहे की सुखाची इच्छा. बस काम या शब्दाचा इथे एवढाच अर्थ आहे. ही कुठली इच्छा घ्या, तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा झाली, तुम्हाला कुठेतरी जाण्याची इच्छा झाली, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा झाली,
कुठली पण इच्छा, ही इच्छा काय महाराज आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे बरं का. कारण हा जो काम आहे महाराज, सर्व जेवढे आपण विकार पाहतो ना महाराज, सर्व विकाराचा मुख्य विकार जर कुठला असेल तर हा काम विचार म्हणजे इच्छा हा विचार आहे. आता समजा तुम्हाला आता थंडी वाजली बरोबर, आता कडक कडक चहा पिण्याची इच्छा झाली, म्हणजे आता इच्छा करू नका बरं का अशी आपल्याला कीर्तन ऐकायचं नाही, पण झाली समजा इच्छा झाली चहा पिण्याची नाही का. आता जर तुम्हाला जर चहा नाही भेटला काय होईल. आता तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो जर तुमच्यापेक्षा बळाने जर कमजोर असेल तर त्याच्या प्रती काय होईल, क्रोध उत्पन्न होईल बरोबर, त्याच्यावर तुम्हाला राग येईल नाही का बरोबर. काय झालं, कामामुळे क्रोधाचं उत्पन्न झालं बरोबर आहे. आता दुसरं बघा, आता तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो जर तुमच्यापेक्षा बळीवंत असेल, तुमच्यापेक्षा तो जर बळवंत असेल, त्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त बळ असेल तर तुम्हाला त्याचं काय होईल महाराज, भय वाटेल बरोबर, भय वाटेल बरोबर आहे. तुम्हाला त्याचं काय होईल, भीती वाटेल त्याची. हा भय नावाचा विकार कामापासून उत्पन्न झाला का नाही महाराज. आता समजा तुम्हाला ज्याच्यामुळे चहा नाही भेटला तो तुमच्या बरोबरीचा असेल, त्याच्या प्रती काय निर्माण होईल, ईर्ष्या निर्माण होईल बरं का महाराज, द्वेष निर्माण होईल. झाला का नाही हा पण विचार कामामुळे निर्माण. तर असं हा काम काय महाराज दुःखाचं मूळ कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. तर असे हे काम आणि क्रोध नावाचे दोन काय महाराज आपले दुःखाचं मूळ कारण एकनाथ महाराज आपल्या भारुडामध्ये सांगतात. महाराज कसं आहे माहितीये का, याच्यामुळे काय होतं, एकनाथ महाराज काय म्हणतात की तमोगुण अंगासी आला, त्यामुळे काय आला, तमघाम अंगासी आला. तम नावाचा म्हणजे तमोगुण नावाचा घाम काय आपल्या अंगाला येतो, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये तमोगुण ची वृत्ती होते, त्याच्यामुळे आपल्याला निरंतर दुःख भोगावं लागतं. आता एक काम आणि क्रोध कशामुळे उत्पन्न झालेत महाराज, गीतेमधला आपल्याला श्लोक माहिती असेल, कामेत एष क्रोधेश रजो गुण समुद्भव. काम आणि क्रोध काय झाले महाराज, रजोगुणामुळे काय झाले उत्पन्न झाले आहेत महाराज बरं का. आता एक काम आणि क्रोध हे जर आपल्याला हा जर विंचू दूर करायचा असेल तर काय करावं लागेल महाराज, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, आणि विंचू उतरे झरा झरा. पण हे झालं कशामुळे महाराज, अ ब ब ब ब ब ब अ ब ब ब ब या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, आणि सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुणाचा अंगारा लावायचा म्हणजे आपल्या जीवनात सत्वगुण येईल असं काहीतरी करायचं, म्हणजे हे काय होतील, काम क्रोध नावाचा विंचू उतरेल आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होईल कुठेतरी नाही का महाराज. तर हा सत्वगुण कसा अंगाला लावायचा महाराज, तर काय करायचं, जनाबाई म्हणतात दळीता कांडिता तुझं काय अनंता नाही का महाराज. काय करायचं, दळताना काढताना काही काम करताना काय करायचं, काय करायचं, एकमेकांना शिवाय द्यायच्या का नाही ना महाराज. काय करायचं, तुझं काय अनंता भजन करायचं महाराज, विठ्ठलाचं काय करायचं, नाव घ्यायचं बरं का. आता पहा बरं महाराज, याच्यामध्ये जनाबाईंनी काय सांगितलं, दोन कामं सांगितली. काय सांगितलं, एक दळणं आणि दुसरं काढणं बरोबर आहे. आता जनाबाई आपल्या सर्वांना माहिती आहे नाही का महाराज, जनाबाई काय काम करायच्या महाराज, नामदेवरायांच्या घरी 14 जणांचं कुटुंब होतं आणि जनाबाई सर्वांची सेवा करायच्या नाही का महाराज. वेगवेगळे काम त्यांच्या नामदेवरायांच्या घरी करायच्या. कसं करत असतील महाराज, आपल्याला 4-5 जणांचा जरी आपला संसार असेल तरी काम होत नाही महाराज. कुठे ना कुठे आपण कमी पडतो, कुठे ना कुठे आपल्याला दुःख होतं नाही का महाराज. आणि तेव्हा काय आपला आता सध्या हे होते का महाराज, सोयी सुविधा होत्या का. आता आपल्याला बटन दाबलं की किचन मध्ये नळाला पाणी येते बरोबर आहे का नाही, बटन दाबलं की गिरणीतून पाणी बाहेर पडते बरोबर आहे का नाही, बटन दाबलं की शेतात आपल्याला मोटर सुरू होती. त्यावेळेस असं होतं का महाराज, नाही पहिल्यांदा पाणी ओढायला लागायचं मोटर.
नाही का महाराज? काय असतं महाराज? आता ऐका, एक वाक्य लक्ष देऊन ऐका की आपल्या आयुष्यात जेवढ्या सोयी सुविधा आहेत ना महाराज, तेवढं आपण सुखी झालो किंवा तेवढं आपण श्रीमंत झालो असं नसते बरं महाराज. विठ्ठल विठ्ठल आपल्या सर्वांचा हा अनुभव असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सोयी सुविधा आल्या, थोड्या जास्त वस्तू आल्या, थोडा जास्त पैसा आला म्हणून आपण सुखी होत नसतो बरं का महाराज. सुख प्रत्येकाला आहे बरं का. पायी चालणाऱ्याला सुद्धा सुख आहे, दुःख आहे. सायकलवर बसून पळणाऱ्याला सुद्धा दुःख आहे, मोटरसायकलवर बसून पळणाऱ्याला सुद्धा दुःख आहे, बसमध्ये जाणाऱ्याला सुद्धा दुःख आहे. सर्वांना दुःख आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल कसं आहे महाराज आपला संसार? दुःखाचा आहे का नाही? आहे का नाही सांगा? आहे ना? मी काय सांगत होतो, पायी चालणाऱ्याला सुद्धा काय आहे? दुःख आहे. सायकलवर जो चालतो ना, जो सायकल घेऊन जातो त्याला पण काय आहे? दुःख आहे. जो मोटरसायकलवर जातो त्यालाही काय? दुःख आहे. जो ऑटोमध्ये बसून जातो त्यालाही काय? दुःख आहे. जो बसमध्ये बसून जातो त्यालाही दुःख आहे. कारमध्ये बसणाऱ्याला सुद्धा आहे. रेल्वेमध्ये बसणाऱ्याला सुद्धा सुख आहे का नाही? त्याला सुद्धा दुःख आहे. एवढंच काय महाराज, विमानात बसून उडणाऱ्याला सुद्धा विचारा तुला सुख आहे का रे बाबा? ते म्हणतात नाही महाराज, आमचा संसार कसा आहे? दुःखाचा आहे. प्रत्येकाला दुःख आहे ना महाराज. तर जनाबाई, हा आपण काय बोलत होतो त्याच्या आधी की महाराज सोयी सुविधा आल्या म्हणजे सुख नसते हो महाराज. सोयी सुविधा आल्या म्हणजे दुःख नसते. हे दुःख आणि सुख कशावर अवलंबून आहे महाराज? की जो सायकलवर चालणार असेल त्याला काय वाटतंय? मोटरसायकल पाहिजे राव, मोटरसायकलवर सुखी आहे का नाही? असं आहे महाराज. म्हणजे आपण काय करतोय की दुसऱ्यासोबत आपलं आयुष्य काय करतोय? तुलना करतोय की त्याचं कसं चांगलं चाललंय, माझं कसं चांगलं चालणं झालंय, म्हणून आपण काय करतो? दुःख निर्माण करून घेतो. हे जे दरिद्रता आहे किंवा ही जी गरिबी आहे ना महाराज, किती सोयी सुविधा आल्या तरी गरिबी आपल्याला असते किंवा नसते असं नाही. गरिबीचे 3 प्रकार असतात महाराज. ऐका बरं का, गरिबीच्या शास्त्राने 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे वस्तुजन्य दरिद्रता. बरं का, वस्तुजन्य दरिद्रता म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूची कमी असणं, आपल्याला पैशाची कमी असणं, आपल्याला काही आपली इच्छा पूर्ण होत नसते, ही कमी असते म्हणजे काय? वस्तूची कमतरता, वस्तुनिष्ठ दरिद्रता. दुसरा प्रकार आहे भावनिष्ठ दरिद्रता. भावनिष्ठ दरिद्रता म्हणजे विचारांची दरिद्रता. बरं का महाराज, आपल्याकडे कितीही वस्तू असतील आणि आपल्याकडे आपल्या डोक्यामध्ये जर विचार चांगले नसतील तर महाराज, असा माणूस माहिती आहे का महाराज, विमानात बसून सुद्धा दुःख करून घेईल. कशाचं दुःख करून घेईल? आता तुम्ही पहा की विमानात कर्मचारी असतात. आता तुम्ही एवढं तर ऐकलं असेल ना, तिथे काम करणारे काही लोक असतात बरोबर. आणि आपल्याला काय वाटतं? विमानात बसावं नाही का? प्रत्येकाला वाटतं का नाही? असं समजा वरून विमान जाऊ लागलं, आपण किती मोठे असतो असं वरी वाटतं जातेच नाही का? कशा आपल्याला काय वाटतंय? आपल्याला पण एखाद्या दिवशी विमानात बसायला भेटा. पण त्या तिथं विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारा, ते म्हणतात विमानात खूप फिरणं झालं महाराज, आम्हाला एकदा तरी आमच्या गावी जायला पाहिजे, आम्हाला एकदा तरी आमच्या संसाराकडे बघायला पाहिजे. त्यांना सुद्धा सुख नाही बरं का महाराज. ही वैचारिक दरिद्रता महाराज. माणूस जिथे आहे तिथे जर सुखी नसेल ना महाराज, जिथे आता बसलाय ना तिथे जर तो सुखी नसेल ना महाराज, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, एवढंच काय, तो स्वर्गात जरी गेला तरी तो सुखी नसतो. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज तिसरा दरिद्रतेचा त्याचा तिसरा प्रकार असा आहे की आध्यात्मिक दरिद्रता किंवा त्याला आधिदैविक दरिद्रता म्हणा. म्हणजे काय महाराज माहिती का? ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती नाही, ज्याच्या जीवनामध्ये विठ्ठलाचं नाव नाही, असे लोक आध्यात्मिक दरिद्र. कबीर जे एका ठिकाणी म्हणतात, कबीरा
इस जग में सब निर्धना, कबीरा जग सब निर्धना, धनवंता नहीं कोई, धनवंता तेहु जानिए, जाको राम नाम धन होई, विठाला विठाला। तर महाराज ही आध्यात्मिक दरिद्रता बरं का महाराज. तुम्हाला सांगू का महाराज, वस्तुनिष्ठ दरिद्रता प्रारब्धाने जरी आली ना एखाद्याकडे महाराज, आणि ज्याच्याकडे ही भावजन्य दरिद्रता म्हणजे विचारांची दरिद्रता आणि आध्यात्मिक दरिद्रता नाही ना महाराज, जो विचाराने श्रीमंत आहे, जो भगवान नामाने भक्तीने श्रीमंत आहे ना महाराज, तो वस्तुनिष्ठ दरिद्रता त्याची कधीही संपू शकते. कशामुळे? त्याच्या कर्मामुळे बरं का महाराज. म्हणून जनाबाई म्हणतात, काय करेन मी दळिता कांडिता, तुझं गाई ना ऐकता. आता पहा महाराज, आपण सर्वांनी सांगा, कांडण्याचं काम कशात करतो महाराज? कांडण्याचं काम कशात करतात? उखळामध्ये काय करतात? मुसळानं कांडतात, बरोबर. ते धान्य का असं आहे का मुसळात उखळानं काढतात असं आहे का? धान्य कशात टाकतो? मुसळात टाकतो, उकळ टाकतो. उकळ कसं असतं? खोलगट असं नाही का, त्याच्यामध्ये धान्य बसत असतं. हे उखळ आहे ना महाराज, हे अनुकूलतेचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती आली ना, त्याचं प्रमाण त्याचं हे काय महाराज, तो उखळ आहे. आणि मुसळानं आपण काय करतो? मारतो तिथं त्या धान्याला नाही का, हे आपल्या प्रतिकूलतेचं प्रतीक आहे महाराज. म्हणजे उखळ हे सुखाचं प्रतीक आहे आणि मुसळ हे दुःखाचं प्रतीक आहे असं मला वाटलं तर. किंवा उखळ हे मानाचं प्रतीक आहे आणि मुसळ हे अपमानाचं प्रतीक आहे महाराज. आलं लक्षात? उखळ कशाला म्हणायचं, मुसळ कशाला म्हणायचं? आलं ना? आता महाराज मला सांगा, ते जर धान्य जे आहे ना महाराज, तर तुम्ही उखळात नाही टाकलं आणि आपण जर तसंच जर मुसळ वाजून त्याच्यात मारू लागलो तर त्याचा काय फायदा होईल का महाराज? तर काय होईल? एकतर वायफळ काय होईल? खणखणाट होईल. आणि दुसरं काय? उगाच आपला हात दुखत नाही का महाराज? विठ्ठल विठ्ठल. तसं आहे महाराज, जीवनामध्ये सुख आणि दुःख म्हणजे उसळ आणि मुसळ हे असणारच आहे महाराज. तुम्ही कोणी असा, तुम्ही संत जरी झालात ना महाराज, संतांच्या जीवनामध्ये पहा महाराज, दुःख नव्हतं का महाराज? ज्याला आपण प्रपंचाच्या दृष्टीने ज्याला आपण दुःख म्हणतो, ते दुःख संतांच्या जीवनामध्ये नव्हतं का महाराज? होतं ना महाराज. संतांच्या जीवनामध्ये आपल्यासारखं सुख होतं, दुःख होतं, किंवा असं म्हटलं तरी चालेल की आपल्यापेक्षा जास्त दुःख होतं. बरोबर? करा बरं तुलना. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये जे दुःख आलं, त्याच्या पुढे आपल्या दुःखाची तुलना करा ना महाराज. तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे दुःख आलं ना महाराज, त्याच्या पुढे आपल्या दुःखाची तुलना करा बरं. नामदेवरायांच्या जीवनामध्ये दुःख आलं, जनाबाईंच्या जीवनामध्ये दुःख आलं, आपल्या दुःखाची तुलना करा बरं महाराज त्याच्यासमोर. आपलं दुःख ना महाराज, ते असं मोठी कणगी असते ना, त्याच्यात मुठभर जर ज्वारी टाकली तर कुठे बसेल महाराज? आपलं दुःख एवढं आहे त्यांच्या दुःखापुढे बरं का महाराज. तरी पण त्यांनी कधी दुःख व्यक्त केलं का महाराज? हा, तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये स्वतःची परिस्थिती सांगितली बरं का. कोकला गावचा पाटील वगैरे हे काय, त्यांनी परिस्थिती सांगितली, पण मी दुःखी आहे असं कधी महाराज म्हटलंय का बरं का? असं कधीच महाराज नाही म्हटले. ज्ञानेश्वरांमध्ये ज्ञानोबाने सुद्धा असं कधीच नाही म्हटले. इतर कोणत्याही संतांना बघा महाराज, त्यांनी दुःख कधीच देवाला सांगितलं नाही किंवा आपल्याला देखील सांगितलं नाही. मग आपलं दुःख त्यांच्यापुढे काय आहे महाराज? हे मुसळ आणि उखळ जे आहे ना महाराज, हे सुख दुःख जर आपल्या जीवनामध्ये भक्ती रूपी ते धान्य जर नसेल ना महाराज, तर आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही महाराज. त्याच्यापेक्षा बोलू महाराज, सर्वांची माफी मागून बोलतो बरं का, त्याच्यापेक्षा कुत्रे मांजरे बरे बरं का महाराज. ते तरी आपलं काम आपल्या जसं निसर्गानं नियोजन करून दिलं तसंच करतात. ज्या माणसाच्या जीवनात भक्ती नाही ना महाराज, ज्या माणसाच्या जीवनामध्ये हरिनाम नाही ना महाराज, त्या माणसाचं जीवन त्याच्यापेक्षा कसं आहे? नुसतं उखळत नुसतं मुसळ काय ह्याच्यासारखं आहे. तर महाराज, आपलं सुख जरी असेल ना महाराज, दुःख जरी असेल ना, आपण काय केलं पाहिजे की भगवंताला शरण गेलो पाहिजे. देवा, हे जे काय आहे ना महाराज, जे काय सुख आहे दुःख आहे, आपण काय केलं पाहिजे? देवाला शरण गेलो पाहिजे. जसं आहे बाबा तुझं आहे, मी जसा आहे ना तुझा आहे बरं का महाराज. उदाहरण दाखवत सांगू का तुम्हाला? भगवद्गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय महाराज? काय नाव आहे?
विषाद म्हणजे काय महाराज? विषाद म्हणजे दुःख आहे बरं का. काय झालं आपल्या सर्वांना माहित आहे, कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि अर्जुन काय म्हटलं देवाला की देवा, ही जी कौरवाची सेना आहे, पांडवाची सेना आहे, त्या दोन्ही सेनेच्या मध्ये माझा रथ काय कर, नेऊन उभा कर, मला दोन्ही सेनांना काय करायचंय पाहायचंय म्हटला. आणि जसा देवाने मध्ये जाऊन रथ उभा केला तसा अर्जुन काय म्हणू लागला, देवा कौरवाकडे तर माझे सगळे नातेवाईक दिसायले, आता त्यांच्या बरोबर मी कसं युद्ध करू? अर्जुनाला दुःख झालं बरं का महाराज, ऐका बरं का. अर्जुनाला काय झालं? दुःख झालं. विचार करा, अर्जुनाचा प्रसंग आपल्या जीवनात आलाय कधी महाराज? नाही. अर्जुनाला काय झालं? दुःख झालं. पण अर्जुन दुःख झालं, अर्जुनानं ते दुःख कोणाला सांगितलं महाराज? कोणाला सांगितलं? देवाला सांगितलं ना. मी काय करू बाबा आता, मला असं वाटतंय. कोणाला सांगितलं? देवाला सांगितलं. बरोबर आहे. अहो, अर्जुनाचा मोठा भाऊ युधिष्ठिर कोण होता महाराज? धर्मराज होता. म्हणजे साक्षात धर्माचा अंश होता तो. अर्जुनाला त्याला सुद्धा नाही विचारलं की बाबा तुला धर्माचं सर्व ज्ञान आहे आणि तू मला सांग की मी आता काय करू, माझ्या आयुष्यात दुःख आलंय, असं केलं का नाही? अर्जुन काय म्हटला? देवाला म्हटला की देवा मला असं वाटलंय, मी काय करू? बरं का महाराज, लक्षात ठेवलं पाहिजे. सुख असू द्या दुःख असू द्या, आपण काय केलं पाहिजे? देवाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. बरं का महाराज. विठ्ठल विठ्ठल. विषय कोणीकडे चालला आहे लक्षात सगळ्यांना. तर हे कांडण्याचं काम आहे बरं का महाराज. आता पहा महाराज, भक्ती कशी वाढवली पाहिजे माहिती आहे का महाराज? आपण जे काही काम करू ना महाराज त्याला देवाशी जोडलं पाहिजे. आता पहा महाराज, तुम्हाला महिला मंडळांना जर कधी असा पुढे जाऊन योग आला ना महाराज की आपल्याला उखळामध्ये काहीतरी काढण्याचं काम करायचंय, जनाबाईचे शब्द आठवा. काय आठवा? दळीता कांडिता तुझं गाई आणता. मग आठवा उसळ म्हणजे उखळ म्हणजे काय, उसळ म्हणजे काय, आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे? आलं का लक्षात आपल्याला सगळ्यांना? आता पहा, जनाबाईंनी दुसरा जो काम सांगितलं ना महाराज, तो काम कशाचं सांगितलं महाराज? दळण्याचं काम सांगितलं. काय म्हणलं महाराज? दळीता म्हणलं. दळीता हे काय करेन मी? दळताना सुद्धा काय करेन? पांडुरंगा हे काय करेन? तुझंच नाव घेईन, नाही का? आता पहा महाराज, हे जे जात आहे ना महाराज, आपण सर्वांनी जात पाहिलेलं आहे बरं का, सर्वांनीच पाहिलेलं आहे. तर हे जात कसं असतं महाराज? उघड धोबड असतं. कसं असतं महाराज? सुंदर असतं का नाही? पण जनाबाईंना हे जात सुद्धा
आपलं जीवन सुंदर आहे का महाराज? नाही. पण जनाबाईंचं जीवन सुंदर झालं महाराज. जनाबाईंना जात सुंदर दिसलं. कशामुळे दिसलं? मुखी घालते मोत्याचे दाणी, तुझा कृपे मला विठ्ठला आहे आहे विठ्ठला जात्याच्या मुखी घालते मोत्याची दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही. महाराजांसाठी महाराज कशाचे जात्यामध्ये कशाचे दाणे घालते मला माहिती का? जनाबाई मोत्याचे दाणे घालते महाराज. बघा बरं महाराज, आपलं काय साधं सुद्धा आपलं धान्य बरं का महाराज. पण जनाबाईंना ते कशाचं दिसायला लागले? मोत्याचं दिसायला लागले. बरं कशामुळे दिसायला लागलं? भजनामुळे बरं का महाराज. आपलं विठ्ठला विठ्ठला भजनामुळे सुंदर दिसतं बरं का महाराज. आता पहा महाराज, आजकाल ते जाते एवढे राहिले नाहीत नाही का? आता क्वचितच नाही का, कधीतरी आपण जात्यावर दळण करतो नाही का महाराज. आता काय आहे, गिरणी आहे नाही का, गिरणीमधून आपण काय करतो, पीठ आणतो. पण गिरणीच्या मध्ये सुद्धा काय महाराज, आपल्या नानाकडे गिरणीच्या मध्ये काय फिरते महाराज? जातच फिरते नाही का? काय फिरते? जातच फिरते ना. ते सुद्धा पीठ कशामुळे? ते जात्यामुळे. ते जात्याने कसं असते, ओबडधोबडच असते महाराज. त्याला कशा असे खड्डे पाडलेले असतात, कोचे पाडलेले असतात. बरोबर तसे आपल्या जीवनाला दुःखाचे कोचे पाडलेले महाराज. पण जनाबाईंना ते काय दिसतं महाराज? सुंदर दिसतं बरं का जातं. पण आपल्याला काय सुंदर दिसतं महाराज? काय सुंदर दिसतं आपल्याला? हा नरदेह आहे ना महाराज, आपल्याला तो सुंदर दिसतो. म्हणजे एका आता विनोदानं थोडंसं बोलत झालं महाराज, की एखाद्याच्या नाकावर हत्तीनं पाय दिल्यासारखं जरी एखाद्याचं नाक असेल ना महाराज, तरी त्याला असंच वाटतं की या मजुरात सर्वात सुंदर कोण आहे? मीच आहे. एवढं काय महाराज, या पूर्ण तालुक्यात सुद्धा असं सर्वात सुंदर कोण आहे? मीच. एवढं काय महाराज, या परभणी जिल्ह्यात सुंदर कोण आहे? मीच आहे. असं प्रत्येकाला वाटत असतं माहिती का महाराज. कधी आंघोळ केलं वाटतं फक्त ते आरशात बघितलं, एरवी नाही वाटत, आंघोळ केलं वाटतं बरं का महाराज. विठ्ठल विठ्ठल सुंदर वाटतं. आता हे जे जात आहे ना महाराज जनाबाईचं, त्या जात्याचं आध्यात्मिक रूप ऐकून घ्या बरं का महाराज. या जात्याचं आध्यात्मिक रूप असं आहे महाराज. या जात्याला किती खुंटे आहेत महाराज? 2 खुंटे. आपल्या जात्याला किती खुंटे असतात महाराज? 2च असतात बरं का. फक्त आपल्याला दिसतंय हा मेन घोळ आहे महाराज, माहितीये का? दुःखात आहे घोळ आहे बरं का. आपल्या जात्याला एकच खुंट दिसते. हे 2 खुंटे कुठले आहेत महाराज माहितीये का? एक खुंटा आहे शिव, एक खुंटा आहे जीव. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे, लावणी पाची बोटे गे, तू ये रे बा विठ्ठला. हे काय महाराज? हे 2 खुंटे बरं का या जात्याला.
एक खुंट जे आहे ना महाराज जीव स्वरूप म्हणजे हे जीव, हा जो जीव आहे आपण बरं का, हा जो जीव आहे ना महाराज या जातेचं एक खुंट आहे. दुसरं खुंट कुठले माहितीये का? शिव म्हणजे हा तो परमात्मा जो आहे ना महाराज, तो परमात्मा या जात्याचं दुसरं खुंट आहे बरं का महाराज. आणि हे खुंट कुठं असतं महाराज? जीव नावाचं खुंट, ज्या खुंट्याला आपण धरून काय करतो जातो दळत असतो. जे मोठा खुंटा आपल्याला दिसतो महाराज तो जीव नावाचा खुंटा आहे बरं का. आणि शिव नावाचा खुंटा त्या जात्याच्या मध्ये असतो बघा. आलं का लक्षात? एक आरी असते बघा धातूची, लोखंडाची एक आरी असते त्या दोन्ही पाळूच्या मध्ये, ते काय महाराज? शिव नावाचं खुंट आहे ते. पण ह्या बाहेरच्या जीव नावाच्या खुंटाला काय वाटतं माहितीये का महाराज? हो माझ्याच मुळे सगळं जातं फिरायला, हे का नाही? त्या जीव नावाच्या खुंट्याला काय वाटतं? हो माझ्याच मुळे सगळा संसार चाललाय, हो माझ्याच मुळे सप्ताह चाललाय, नाही का महाराज? हो माझ्याच मुळे काय घरचं सगळं चाललंय. हे जीव नावाच्या खुंट्याला काय झालेला असतो? थोडा अहंकार झालेला असतो. आणि तो अहंकार जसा जसा वाढतो ना महाराज तशी तशी त्या जात्याची गती वाढते. काय होते? त्या जात्याची गती वाढते. आणि थोडा अहंकार एका लिमिटच्या बाहेर गेला ना महाराज तर खुंटा काय होतं? उकडून पडतोय महाराज. आपल्याला बघा ज्यांनी दळण दळले ना जात्यावर किंवा पाहिलं तरी त्यांना माहिती त्या खुंट्याला काय करावं? नेहमी ठोकावं लागतं. ते दुःखरूपी ठोके त्याला नेहमी द्यावे लागतात. त्याला काय लक्षात आणण्यासाठी की बाबा तुझ्या एकट्याची जेवण नाही चाललंय, ते मध्ये जो खुंटा आहे ना, आता पहा महाराज बघा बरं का, आपण आजकालच्या गिरणीतून दळण आणलं महाराज, त्या गिरणीला तर हे खुंटा बी नसते. असतं का हे खुंटा? जीव नावाचा बाहेरचा खुंटा असते का? पण मधलं खुंट काही काढता आलं नाही महाराज, माहितीये का? कारण मधलं ते खुंट असेल त्याच्यात नसेल, पण ती मोटर जी लावलेली आहे महाराज त्या गिरणीला तर ते शिव नावाचे चैतन्य असते ना महाराज. हे जे बिजली आहे म्हणजे लाईट जी आहे ना महाराज ते चैतन्य स्वरूप आहे, बरोबर? म्हणजे ते काय परमात्माच आहे. मग त्या एक वेळ जीव नावाचं खुंट नसलं तरी सगळं चालेल, पण शिव नावाचं खुंट जर ती मधली आरी जर जाताना नसेल ना महाराज की एक पाळू दुसऱ्या पाळू कधी घसरल सांगता येत नाही बरं का महाराज. म्हणून काय हा शिव नावाचा खुंटा फार महत्वाचा आहे महाराज. म्हणून ह्या जीव नावाच्या बाहेरच्या खुंट्यानं काय केलं पाहिजे माहितीये का महाराज? जो शिव नावाचा खुंटा आहे ना, परमात्मा नावाचा खुंटा आहे महाराज, नेहमी त्याचं भजन केलं पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कसं बघितलं पाहिजे महाराज? आपण त्या खुंट्यावर काय करतो महाराज? धान्य टाकत असतो त्या खुंट्यावर मधल्या बरं का, त्या मधल्या आरीवर काय करतो आपण? थोड्या वेळेला धान्य टाकतो. असंच करतो ना? असंच करतो का? रिकामं जातो फिरतो नाही ना? विठ्ठला विठ्ठला तर महाराज त्या जात्यावर मधल्या आरीवर काय टाकतो आपण? धान्य टाकत असतो. तेव्हा कुठं त्या जात्यातून काय होतं महाराज म्हणते का? सुखरूपी जे पीठ आहे महाराज ते बाहेर येत असतं. हा कळलं का महाराज तुम्हाला? आणि जेव्हा जेव्हा ह्या त्या बाहेरच्या जीवाला असं वाटेल की सुखरूपी जे पीठ आहे ते माझ्यामुळे यायले, तेव्हा तेव्हा त्या खुंट्याला काय करावं लागते? दुःख फटके मारावे लागतात, बरोबर महाराज? कारण देव आपल्याला दुःख कशासाठी देत असतो महाराज? की आपण जर भजन विसरलो महाराज की आपल्या आयुष्यात दुःख आलं म्हणून समजा महाराज. तेव्हा दुःख ज्यावेळेस येईल ना महाराज त्यावेळेस काय केलं पाहिजे? देवाचा धावा केला पाहिजे. आणि सुख ज्यावेळेस येईल ना महाराज त्यावेळेस पण देवाला विसरलं नाही पाहिजे महाराज. असं आहे महाराज बरं का. आणि हे जे दोन पाळू आहेत ना महाराज, जात्याला किती पाळू असतात? दोन पाळू असतात, एक खालती आहे आणि एक वरती पाळू आहे. हे दोन पाळू आहेत महाराज, हे प्रकृती रूपी पाळू आहे, त्रिगुणात्मक प्रकृतीचे पाळू आहेत महाराज हे, बरं का? त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे काय महाराज? जे आपल्याला जड वस्तू दिसतात ना महाराज. पहा आता एक गोष्ट आपल्याला सांगतो, गोष्ट सांगतो म्हणजे एक काय म्हणतो त्याला आपण सिद्धांत सांगतो. आपण जे म्हणतो ना महाराज, एक आणि आपल्या ज्या भारतीय संस्कृतीबद्दल आपल्याला जो भ्रम निर्माण झालाय ना महाराज तो आपला एक दूर करतो बरं का. थोडं विषय बाजूला जात नाही पण त्याच्यात मिसळूनच सांगतो की आपण काय म्हणतो महाराज की भारतीय संस्कृती कशी आहे? पुरुष प्रधान आहे म्हणतो का नाही? भारतीय संस्कृतीनं वेदांनी शास्त्रांनी काय केलं म्हणतो आपण की स्त्रियांवर खूप अन्याय केलाय. आपली भारतीय संस्कृती कशी आहे? पुरुष प्रधान आहे. हे महाराज कशामुळे झालं माहिती आहे का महाराज? की त्या काळामध्ये म्हणजे तुकोबारायांच्या काळामध्ये, ज्ञानोबारायांच्या काळामध्ये काही लोकांनी शास्त्राचा चुकीचा अर्थ लोकांमध्ये वाटला आणि तो चुकीचा अर्थाचा प्रचार करून
भरता येतील किंवा स्वतःच्या घरातील धान्याचे कोठार कसे भरता येतील यासाठी काय केलं महाराज वेदशास्त्रांचा चुकीचा अर्थ सांगितला. आणि आजच्या काळात सुद्धा आपल्या धर्माला बदनाम करण्यासाठी आपल्या संस्कृतीला बदनाम करण्यासाठी काही लोक काय करतात महाराज आपल्या जे हे आहे ना आपली जी संस्कृती आपले वेदशास्त्र आहे त्याचा चुकीचा अर्थ आपल्याला सांगतात. खूप ठिकाणी ऐकलं असेल महाराज त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही कोण सांगतं कोण नाही सांगतं काय सांगतं त्याच्याकडे जायचं नाही. आपला मुद्दा काय पुरुष प्रधान संस्कृती. पुरुष म्हणजे काय हो महाराज तर ऐका बरं का महाराज आता पहा त्यामुळे तुकोबारायण असं म्हणावं लागलं महाराज की वेदांचा तो अर्थ आम्हासी जर खावा आणि एराणी व्हावा हार माथा. जर तुम्हाला शास्त्र समजून घ्यायचं असेल ना महाराज खऱ्या संतांच्या चरणापाशी जावं लागेल. तुम्हाला खऱ्या संतांकडून खरा अर्थ ऐकून घ्यावा लागेल बरं का महाराज. आता पहा बरं महाराज आपल्याला काय म्हणलं जातं की भारतीय संस्कृती कशी आहे पुरुष प्रधान आहे आणि त्यांनी स्त्रियांवर खूप अन्याय केले. असं नाही महाराज. आजचा अभंग कोणाचा आहे महाराज संत जनाबाईंचा आहे. विचार करा महाराज स्त्रियांना मान नसतं तर संत जनाबाईंनी अभंग लिहिले असते का महाराज. असे कित्येक संत आहे अधिकार भक्ती करण्यासाठी आपल्या धर्मामध्ये महाराज आपल्या साधू संतांच्या ठिकाणी सर्वांना काय आहे अधिकार आहे महाराज. पण आपण काय बोलू लागलो महाराज पुरुष प्रधान संस्कृती. आणि आपला विषय काय चालू होता अभंगाच्या याने की जड आणि चेतन ही जाता कशाचे दोन पाळू कशाचं रूप आहे महाराज. या त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचं स्वरूप आहे त्या प्रकृतीचं प्रतीक आहे. आपल्या वेदशास्त्रांनी महाराज दोनच भेद केले बरं का महाराज. या पूर्ण जर विश्वाचा जर विचार केला या पूर्ण जर पृथ्वीचा म्हणा किंवा मृत्यू लोकांचा विचार केला या तिन्ही लोकांचा जर विचार केला तर दोनच भेद केले महाराज. पहिला भेद आहे जड आणि दुसरा आहे चेतन बरं का. जड म्हणजे कळालं त्याचे जड वस्तू आता शरीर जड आहे त्यामध्ये जो बसलेला जो आत्मा आहे महाराज जो परमात्म्याचं स्वरूप आहे ते काय चेतन आहे. आता याला दुसरी भाषा अशी वापरली महाराज वेदशास्त्रांनी हे जे चेतन आहे महाराज त्याला म्हणलं पुरुष बरं का महाराज. पुरुष म्हणजे काय चेतन जे आहे महाराज परमात्मा जो आहे ना तो आहे पुरुष आणि जो परमात्म्याची शक्ती आहे जी त्रिगुणात्मक प्रकृती त्याला प्रकृती म्हणलं म्हणजे पुरुष आणि प्रकृती असे काय केले दोन भेद केले महाराज. आणि आपली जी संस्कृती आहे महाराज प्राधान्य कोणाला द्यायचं त्या त्रिगुणात्मक प्रकृतीला प्राधान्य नाही द्यायचं ह्या जड देहाला प्राधान्य नाही द्यायचं. त्याच्यामध्ये जो पुरुष वसलेला आहे त्याच्यामध्ये जो आत्मा वसलेला आहे महाराज जो परमात्मा आहे त्या पुरुषाला महत्त्व द्यायचं. म्हणून आपली संस्कृती कशी आहे पुरुष प्रधान आहे. विठ्ठल विठ्ठल
सांगा, जर प्रकृतीला महत्व आपल्या संस्कृतीत नसेल, आपल्या साधू संतांकडे नसेल, या जड देहाला महत्व नसेल, तर पुरुष आणि स्त्री असा भेद शास्त्र आणि संत कसे करतील हो महाराज? पुरुष आणि स्त्री हा भेद कशाचा आहे? शरीराचा भेद आहे ना महाराज. आत्मा तर सगळीकडे आहे. एखादा पुरुष पुढच्या जन्मामध्ये एखाद्या नराच्या मादीच्या जन्माला जाऊ शकतो, स्त्रीच्या जन्माला जाऊ शकतो. एखादी स्त्री या जन्मात स्त्री जरी असली, पुढच्या जन्मामध्ये एखाद्या दुसऱ्या योनीमध्ये किंवा मनुष्य जन्माला आली तरी ती पुरुष होऊ शकते किंवा ती एखादा नर होऊ शकतो. असं आहे का नाही महाराज? म्हणून महत्व कशाला द्यायचं महाराज? त्या आतली जी आली होती ना महाराज, शिव नावाची, परमात्मा नावाची, त्या परमात्म्याला काय करायचं महाराज? महत्व द्यायचं. आणि जी त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे महाराज, त्या प्रकृतीला महत्व द्यायचं नाहीये. कारण सर्व दुःख या प्रकृतीच्या मुळाशी आहेत महाराज. बरं का, ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण कसं आहे महाराज? त्रिगुण म्हणजे काय? तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. हे त्रिगुणात्मक प्रकृती कशी आहे? असार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि सार काय आहे? निर्गुण असा हा परमात्मा सार आहे. पावर का महाराज, हा देहाचा जर विचार केला ना महाराज, प्रत्येकाच्या देहामध्ये तिन्ही पण गुण असतात. बरं का महाराज, प्रत्येकाच्या स्वभावामध्ये म्हणजे मनामध्ये, बुद्धीमध्ये सुद्धा तिन्ही पण गुण असतात. प्रकाराचे तिन्ही साक्षात्कार झालेला असतो, ती संत मंडळी कशी असतात महाराज? त्रिगुणाला सोडून वरती गेलेली असतात, म्हणजे निर्गुण अवस्थेला प्राप्त झालेली असतात. महाराज कसं माहिती का, एकदम खाली कोणता असतो? तमोगुण असतो. त्याच्यावर कुठला असतो? रजोगुण असतो. त्याच्यावर कुठला असतो? सत्वगुण असतो. बरं का महाराज, हा तमोगुण जो असतो ना महाराज, काम क्रोध आपल्या अंगी आला की काय होतो महाराज? मनुष्य तमोगुणाला प्राप्त होतो. आणि माणसाला जर अहंकार आला तर सत्वगुणी माणूस कुठे जातो? रजोगुणात जातो. आणि माणूस जर देवाचं भजन करू लागला तर कुठे जातो? सत्वगुणाला प्राप्त होतो. आणि शेवटी मग सत्वगुणाला सोडून सुद्धा कुठे जातो? निर्गुण अवस्थेला प्राप्त होतो. हा निर्गुण अवस्था काय महाराज? नीर. आता बघा 3 शब्द आहेत बरं का, सर्वांनी लक्ष देऊन ऐकतात, मला खूप छान वाटतं महाराज. बरं का, विठ्ठल विठ्ठल. बरं का महाराज, निर्गुण 3 शब्द आहेत. एक आहे सगुण, दुसरा आहे निर्गुण, तिसरा आहे अगुण. बरं का महाराज, आपण काय म्हणतो? एखादा खूपच त्याच्यात कुठलेच गुण नसते, म्हणजे जो चांगला वागत नसेल त्याला आपण काय म्हणतो? काय अगुणी माणूस आहे किंवा काय दुर्गुणी माणूस आहे असं म्हणतो नाही का? म्हणजे ज्याच्यात कुठले सद्गुण नाही तो दुर्गुण झाला. जो सर्व गुणांनी आहे तो काय झाला? सगुण झाला. आणि निर्गुण कोण झाला महाराज माहिती का? परमात्म्याला निर्गुण का म्हटलं आहे? नीर हा जर त्याला प्रत्यय लागला ना महाराज, तो निर्गुण कोण झाला माहिती का महाराज? की ज्याच्यामुळे हे तिन्ही गुण सुद्धा उत्पन्न झालेले आहेत, पण तो या तिन्ही गुणांपेक्षा वेगळा आहे. हे तिन्ही गुण शेवटी ज्याच्यामध्ये सौर मिळणार आहे त्याला म्हणतात निर्गुण. असा हा निर्गुण परमात्मा आहे. आणि त्याचं काय करायचं महाराज? आपल्याला भजन करायचं आहे. बरं का महाराज, म्हणून. आणि हे भजन कधी करायचं आहे? यासाठी थांबायचं आहे का? तर नाही, अभंगाच्या दुसऱ्या
तुझं नाव विसरणार नाही, असं संत जनाबाई म्हणतात. बघा बरं महाराज, आपला शेवटचे 10 मिनिट बाकी आहेत महाराज, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. संत जनाबाई काय म्हणतात महाराज, आता पहा महाराज, संत जनाबाई काय करायच्या, आपण संत एकनाथ संत नामदेवांच्या घरी काय करायचे, सर्व काही काम करायचे. ते कसं करायचे, भजन म्हणत म्हणत करायच्या. आणि त्याच्यामुळे काय झालं महाराज, पांडुरंग काय करायचा, जनाबाईकडे यायचा, जनाबाईला जाताना दळू लागायचा, जनाबाईला सगळं काम करू लागायचं बरं का. आणि ही जी जनाबाईची महात्म्य होतं महाराज, जनाबाईची जी महती होती ती सर्व दूर पसरली होती बरं का महाराज. सर्व हिंदुस्थानात जनाबाईचं नाव झालं होतं की महाराष्ट्रात पंढरपूरला असे कोणतेही महिला संत आहे की ज्यांच्याकडे काय होतं, पांडुरंग काम करू लागायला येतो. असं हे जनाबाईची कीर्ती ऐकून माहिती का महाराज, संत कबीर काशीवरून पंढरपूरला आले बरं का. जनाबाईंना भेटण्यासाठी संत कबीर काय झाले, काशीवरून पंढरपूरला आले. देवळामध्ये नामदेवरायांची भेट झाली आणि नामदेवरायांना म्हणले की मला संत जनाबाईंना भेटायचंय. आता नामदेवराय म्हणले चला माझ्यासोबत गोपाळपुराला, नाही का. संत जनाबाई तर काहीतरी काम करत असतील, कशात तरी व्यस्त असतील. नामदेवराय आणि संत कबीर काय झाले, निघाले. कुठं निघाले, गोपाळपुराकडे निघाले बरं का महाराज. गोपाळपुराच्या जवळ जवळ गेले का महाराज की तिथे बायांचा कलका चालू होता, भांडण चालू होतं 2-3 बायांचं. आणि त्यातली एक बाई तर जोर भांडू लागली बरं का महाराज. आता आजूबाजूची लोक जमा झाले होते, बाबा भांडण कशामुळे चालू आहे, कशामुळे चालू आहे. लोकांना काय काम असतं महाराज, भांडण लागले की असं घोडका तयार होतं ना महाराज, कोणी सोडायला जात नाही बरं का, नुसतंच बघत. आणि आजकाल एक नवीनच हे आलाय, मोबाईल काढणार, व्हिडिओ काढणार. त्याला काढणार नाही, भांडण नको बाबा, कशाला भांडतोय, नाही काय करणार, मोबाईलचा व्हिडिओ काढणार आणि कुठेतरी देऊन टाकणार, सगळ्यांना दाखवणार. तर तिथं काय झालं, लोक काय झालं, ते जमा झाले होते. बायांच्या भांडणं कशामुळे झालं बाबा. आणि एक बाई तर लई जोरात भांडू लागली, तर 2-3 बायांना एकच बाई पूर्ण घ्यायची बरं का मला. आता संत कबीर आणि आपले नामदेवराय तिथे गेले. संत कबीर आणि नामदेवरायांना विचारलं काय झालं बरं, बायांच्या भांडणं काय चालू असतं, कशामुळे चालू असते. दोघं जण जवळ गेले आणि कबीरांनी विचारलं, नामदेवराय नेमके भांडणं कशामुळे चालले, आणि हे बाई कोण आहे का, आणि याच्याची सर्वात जास्त भांडणारी बाई आहे ती कोण आहे नेमकी. नामदेवराय हळूच म्हणले, हीच जनाबाई आहे. तीच कोण आहे, जनाबाई आहे बरं का. जी सगळ्यात जास्त जोरानं भांडायली ती कोण आहे, जनाबाई आहे. आता कबीराला काय झालं माहिती का महाराज, आश्चर्याचा धक्काच बसला की संत आहे तो महाराज, संत जनाबाई. माझ्या मनात त्यांची शांत अशी प्रतिमा होती आणि जनाबाई काय करायला इथं भांडायला, भांडण कशामुळे लागले. तर जनाबाई त्यांना 2-3 बायांना म्हणायला लागली, तुम्ही काय केलं, माझ्या गौऱ्या घेतलं. काय केलं तुम्ही, माझ्या गौऱ्या घेतलं. तुम्ही काय केलं, माझ्या गौऱ्या घेतल्या, माझ्या मला गौऱ्या द्या बरोबर. असं म्हणून संत जनाबाई मोठ्यानं भांडू लागल्या. आता कबीरजी त्यांच्या जवळ गेले आणि कबीरजींनी विचारलं की जनाबाई भांडता का, कशामुळे भांडता. जनाबाई म्हणल्या, या बायांनी काय केलं, माझ्या गौऱ्या घेतल्यावर काहीतरी माझ्या गौऱ्या थांबल्या होत्या आणि यांनी काय केलं, आपल्या गौऱ्यामध्ये मिसळून माझ्या पण गौऱ्या घेऊन चालल्या होत्या. संत कबीर म्हटले, तुझ्याच गौऱ्या कशामुळे ओळखायचं. संत कबीर काय म्हटले की तुझ्याच गौऱ्या कशामुळे ओळखायचं. तर जनाबाईने ठासून सांगितलं महाराज की तुम्ही प्रत्येक गौरीला कानाला लावून बघा, ज्या गौरीतून विठोबा कीर्तन येईल ना महाराज, ज्या गौरीमधून विठ्ठलाचं नाव येईल ना, त्या गौऱ्या कोणाच्या, माझ्या. आता थोडं मार्मिक बोलू का महाराज, थोडस मार्मिक बोलतो बरं का यावर. पहा बरं का, ज्या गौऱ्यांच्या मुखातून विठ्ठलाचं नाव येतंय त्याच गौऱ्या संतांना आवडतात बरं का महाराज. त्याच गौऱ्या संतांना आणि त्याच गौऱ्या पांडुरंगाला आवडतात. गौऱ्या म्हणजे कोण, जीव माणूस. जीव माणूस भजन करतो महाराज, तोच माणसं देवाला आणि संतांना आवडत असतात. काय झालं महाराज, संत कबीरांनी एक गौरी घेतली आणि आपल्या कानाला लावली, त्याच्यातून काही विठ्ठलाचं नाव ऐकू आलं नाही बरं का महाराज. मग जनाबाई म्हटल्या, ही गौरी माझी नाही, हे काय करत नाही, भजन करत नाही, हे कुठं जाईल, हे नरकात जाणार नक्की, कारण हे काय करत नाही, भजन करत नाही, ही गौरी माझी नाही. मग कबीराने काय केलं, दुसरी गौरी कानाला लावली, त्या गौरीतून भजन ऐकू लागलं महाराज. कुठलं भजन ऐकू लागलं महाराज, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
त्यानं काय केला, ज्याच्यातून भजन ऐकूया त्या गौऱ्या जनाबाईच्या जनाबाईला गोळ्याकडून दिल्या बरं का महाराज. आता महाराज विचार करा माहिती का महाराज, की संत जनाबाईंनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं गौऱ्या थांबल्या महाराज. त्या गौऱ्यामधून जर विठ्ठलाचं नाव ऐकू येत असेल, म्हणजे त्याच्यावर विठ्ठलाचा एवढा, विठ्ठल नामाचा एवढा प्रभाव पडत असेल महाराज. मला सांगा महिला मंडळ, जर आपण पांडुरंगाचं भजन करत करत जर चपात्या केल्या, भाकरी थांबल्या, तर त्या भाकरीला कोण पांडुरंगाच्या भजनाचा छंद लागणार नाही. हे खरं आहे महाराज, माहिती आहे का? विज्ञानानं सुद्धा हे सिद्ध केलं बरं का महाराज. आपण ज्या मुखाने ज्या शब्दांचा उच्चार करतो ना महाराज, त्याचा जो प्रभाव आहे पुढच्या जड वस्तूवर सुद्धा पडत असतो. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही पूर्ण सांगायला, पण लक्षात ठेवा महाराज, जर आपण शिवाशाब्द दुसऱ्याच्या दृष्टीने काढत, दुसऱ्याला काही नाव कुठे ठेवत, जर आपण स्वयंपाक केला किंवा घरात दुसरं जर काम केलं ना महाराज, तर घरामध्ये तसंच वातावरण तयार होतं बरं का. आणि आपण जर भजन करत करत एखादं काम केलं, फक्त महिला मंडळासाठी नाही बरं का, पुरुष मंडळीसाठी सुद्धा. आपण जर शेतामध्ये पिकाची जे काही काम असतील, शेतामधलं काम किंवा नोकरीमधलं काम, एखाद्या व्यवसायातलं काम, जर आपण पांडुरंगाचं भजन करत करत केलं ना महाराज, तर ते आपलं जे उत्पन्न होणार आहे किंवा आपला जो पैसा घरी येणार आहे महाराज, तो त्याच गुणाचा असेल. कुठल्या? पांडुरंगाच्या गुणाचा, भजनाच्या गुणाचा असेल. आणि आपण जर दुसऱ्याला दोष दे, दुसऱ्याबद्दल मनामध्ये काहीतरी मळत ठेवून जर एखादं काम करत असतो, त्या कामानं जर आपल्या घरामध्ये जसं वातावरण तयार होईल ना महाराज, ते आपल्याला कधीच सुखी होऊ देणार नाही बरं महाराज. हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल तर महाराज, म्हणून संत जनाबाई काय म्हणतात की न विसंबे क्षणभरी तुझे नामगा मुरारी. आता पहा महाराज, जनाबाईंनी इथं मुरारी हा शब्द वापरला. फार जाणीवपूर्वक संतांचे शब्द असतात बरं का महाराज. संत कुठलाही शब्द असाच वापरत नाही. आपण जसं असंच म्हणून जातो ना महाराज, संत कुठलाही शब्द असाच वापरत नाही. मुरारी या भगवंताच्या नावाचा अर्थ असा आहे महाराज, की द्वापर युगात मुरा नावाचा एक राक्षस होता. त्यानं काय केलं होतं महाराज, की सगळीकडचे भजन बंद पाडले होते, हरिनाम सप्ते बंद पाडले, आणि काय केलं महाराज, संतांना बंदीगृहात टाकलं, आणि काय केलं, लोकांना सतवायला सुरुवात केली. आणि श्रीकृष्णानं काय केलं, त्या मुरा नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणून परमात्म्याचं एक नाव झालं मुरारी बरं का महाराज. म्हणून आपण जर पांडुरंगाचं भजन करू ना महाराज, आपण जर परमेश्वराचं भजन करू ना महाराज, सगळे आपली पाप नष्ट होतील, सगळे आपले जे वाईट विचार आहेत सगळं काही नष्ट होऊन आपल्या घरी सुख नक्की येईल बरं का. हे नक्की आहे. आता पहा, आपल्याकडे एवढा वेळ नाही, पुढच्या 3 जे चरण आहेत त्याचं थोडक्यात एका मिनिटात सांगून जातो बरं का महाराज. आपला वेळ संपत आलेला आहे, जवळपास संपला या सगळ्याचे. पहा, तिसऱ्या चरणात महाराज नित्य नियम आपल्या जीवनामध्ये लावून घेतला पाहिजे. हरिपाठ
त्याचं तुम्हाला खूप असं फळ मिळणार आहे. आणि याच्यामुळे काय होईल, लक्ष्मी वल्लभ तयार होईल. बरं का, माय बाप बंधू भगिनी, आता प्रमाण वगैरे कोणी म्हणू नका बरं का. शेवट आता एक शेवटचा आपल्याला हे, कारण मला काही नाही मला, मी 11:30 पर्यंत बोलू शकतो नाही का, पण वेळेची मर्यादा आपण काय केली पाहिजे, मला पाळली पाहिजे. तर त्यामुळे माय बाप बंधू बहिणी सखा दुबाचे प्रमाणे, त्यामुळे काय होईल महाराज की आपल्याला ज्याच्या त्याच्यामध्ये काय होईल, तो एक परमात्मा दिसेल. म्हणजे आपण घरामध्ये काय होईल, सुख शांती निर्माण होईल बरं का महाराज. आणि शेवटी महाराज म्हणतात की लक्ष लागले चरणासी म्हणे नाना याची दासी. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे, पांडुरंगाच्या संतांच्या चरणापाशी आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपण त्यांचा दास झाला पाहिजे बरं का महाराज. आपण त्यांच्या पुढे ज्ञानोबारांच्या एखाद्या ओवी पुढे आपण प्रश्न नाही विचारला पाहिजे, हे असंच का, हे असंच असतं असं म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि सुखी होण्यासाठी आपल्या जीवनाचा सुख व्हायचं असेल ना महाराज, ज्ञानोबारांचं एक सूत्र सांगतो आणि कीर्तनाचा निरोप घेतो महाराज. ज्ञानोबारांचं सूत्र असं आहे, सर्वांनी ती ओवी माझ्या मागे एकदा म्हणा, सर्वांनी म्हणा. जो मनासी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेची संभोगे सुखिया झाला. आपल्या मनाच्या इच्छा येतील ना महाराज, प्रत्येक इच्छा आपल्या इंद्रियांना सांगायच्या नाही, मनाच्या इच्छेची चाड नाही करायची. हे एक सूत्र आहे. दुसरं आहे, जे प्रकृतीचे केले नेघे. आपण जे काही काम करतो ना महाराज, ते प्रकृतीने केलेलं आहे, आपण केलेलं नाही. ते पांडुरंगाच्या कृपेने झालेलं आहे. चांगलं असो वाईट असो, वाईट आलं तर आपण माफी मागावी, आणि चांगलं काम जे केलं त्याचा अहंकार न बाळगता तो पांडुरंगाच्या चरणी त्याला अर्पण करावं. आणि श्रद्धेची संभोगे सुखिया झाला. आपलं सुखाचं साधन परमात्म्याची भक्तीच असलं पाहिजे. कारण एक वाक्य आहे की ईश्वर के सिवा कहीं भी मन लगाया तो अंत में रोना ही पडेगा, असं आमच्या गुरुदेवांचं वाक्य आहे. म्हणून श्रद्धेची संभोगे सुखिया झाला. जर सुख प्राप्त करायचं असेल तर पांडुरंगाची भक्ती करा, पांडुरंगाच्या चरणावर श्रद्धा ठेवा, संतांप्रती श्रद्धा ठेवा, आणि काय होईल, माणसाचा संसार सुखाचा होईल. ज्ञानेश्वर